काळा कुट्ट झालेला तवा फक्त एका मिनिटामध्ये फक्त 2 शॅम्पूचे थेंब आणि त्यासोबत काही किचनमधल्या वस्तू टाकलेल्या आहे आणि चुलीवरचा काळा कुट्ट झालेला तवा एकदम नवीन असा चकाचक कसा झाला ते पाहू. सगळ्यात आधी आता तवा जास्त असा तापायला ठेवलेला आहे. आता तवा अजूनच तापायला ठेवला की काळा होईल, पण जेवढा तवा तापल तेवढा जे हे असं तव्याला जे थगट आलेलं असतं त्यालाच चपातीचं काही ते आपण लगेच असं सैल होतं. तवा तापायला ठेवला तसाच पोळी भाकरी न भाजता फक्त तसाच तवा तापायला ठेवला की हे जे थगट आलेलं आहे ते पटकन असं निघालेलं जातं. आता मी उलटणी घेतलेली आहे, लोखंडी किंवा स्टीलची कुठलीही, पण इथं चुलीजवळ लोखंडी उलटणी होती म्हणून मी तीच उलटणी घेतली आणि जो थगट जेवढा निघल तेवढा ह्या उलटणीने या पद्धतीने असा काढलेला आहे. जवळजवळ बहुतेक असा तवा निघालेला आहे. पण अजून एकदम चकाचक असा तवा कसा काढायचा ते बघू. आता तवा तापलेलाच आहे आणि तापलेल्या तवा असला की पटकन असा घासला की निघतो. आता हा चुलीवर तवा आहे आणि जाळ चालू आहे. आता मी यामध्ये फक्त आणि फक्त 2 थेंब शॅम्पूचे टाकलेले. सगळी पुडी शॅम्पूची टाकलेली नाही, फक्त 2 थेंब शॅम्पू टाकलेला आहे. आता तवा तापलेला आहे त्यामुळे शॅम्पू लगेच जळालेला आहे, पण शॅम्पूचा त्याने पाणी टाकलं की त्याचा फेस होत आहे, म्हणजे तो जळालेला नाही आहे. आता एक लिंबू घेतलेला आहे, निम्मा लिंबू, आणि तो शॅम्पू जो आहे त्या लिंबाने चोळलेला आहे. यामुळे लिंबूही सगळी तव्याला लागलं जातं आणि शॅम्पूही सगळ्या तव्याला लागलेला आहे. आता लिंबालाच एवढा असा काळा थगट लागलेला आहे. आता हे लिंबू पिळून टाकलं आहे. लिंबू तसंच ठेवलेलं आहे. आता हाताला चटका बसायला लागला म्हणून मी उलटणीने हे लिंबू सगळीकडे पुन्हा एकदा लावून घेतलं. मस्त असा तवा, फक्त 2 साहित्य, अजून एक साहित्य टाकायचं आहे, तेच तवा निघालेला आहे आणि जे तव्याला थगट दिसत आहे ते असं सैल झाल्यासारखं दिसत आहे. आता थोडंसं पाणी टाकलं आणि शॅम्पूचा फेस झालेला आहे. आता यामध्ये फक्त 1 चिमूट सोडा एवढ्याच वस्तू आपल्याला टाकायच्या आहे. आणि सोडा आणि शॅम्पू लिंबू यामुळे एकदम असा फेस झालेला आहे. आता हा जो फेस झालेलं पाणी ते सगळीकडं असं लावून घेतलेलं आहे उलटणीने. या पद्धतीने आता हे जे पाणी आहे ते थोड्या वेळ असंच उकळून द्यायचं आणि असं कडाकडाला लावत जायचं आहे. हे शॅम्पूचं जे पाणी आहे ते लिंबाने या शॅम्पूच्या पाण्याला चोळलेलं आहे. आता घासणी घेतलेली आहे आणि घासणीने फक्त आल्लाद असं घासलेलं आहे. तर तवा एकदम काळा जो झालेला तवा आहे तो निघत आहे. फक्त जास्त मेहनतही न लावता चुलीवरचा काळा कुट्ट झालेला तवा अगदी सहज निघालेला आहे. पुन्हा एकदा थोडासा घासला आणि मस्त असा तवा आपला निघालेला आहे. मागच्या साईडलाही जे लिंबू आहे ते लिंबाने चोळलं तर मागूनही तवा मस्त असा चकाचक निघाला आहे. हातालाही अजिबात काळं लागत नाही आहे. आणि हे बघा मस्त असा विश्वास न बसत नाही एवढा तवा छान निघालेला आहे.
आता पुन्हा चुलीवर तो तवा ठेवायचा आहे.